नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मधलं दुसरं तिसरं गणित बघणार आहोत. आपल्याला व्यंगचित्र किंवा जे आयडेंटिटी आहे नित्य समानता, त्या नित्य समानतेचा वापर करून हे उदाहरण सोडवायचं. काय गणित आहे बघूत आपण. इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट्स. एका वसतिगृहामध्ये 125 विद्यार्थी आहेत. आउट ऑफ विच 80 drink tea, 60 drink coffee and 20 drink tea and coffee both. बघा, त्या हॉस्टेलमध्ये 125 विद्यार्थ्यांपैकी 80 विद्यार्थी काय करतात, चहा पितात, 60 विद्यार्थी कॉफी पितात आणि 20 विद्यार्थी चहा आणि कॉफी दोन्ही पितात. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. तर आपल्याला काय करायचे, असे विद्यार्थी शोधायचे की जे चहा किंवा कॉफी पित नाहीत. व्यंगचित्रानं खूप लवकर स्पष्ट होतं. आता बघू, 125 विद्यार्थी, काही जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल. 80 विद्यार्थी चहा, 60 विद्यार्थी कॉफी, 80 60 140 आणि 20 विद्यार्थी दोन्ही पेलेत, मग 160 झालं. कसं काय शक्य होईल? तर बघूत आपण नेमकं काय आहे. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आपण जर हा संच घेतला हॉस्टेलचा, हॉस्टेलमध्ये चहा पिणारे आपण ए म्हणलं आणि कॉफी पिणारे बी म्हणलं. चहा पिणारे ए आणि कॉफी पिणारे बी. तर आपल्याला लक्षात येईल की दोन्ही पिणारे काय आहेत, 20 विद्यार्थी. आता आपल्या लक्षात येईल की 20 विद्यार्थी असे आहेत की जे चहा आणि कॉफी दोन्ही पेय काय करतात, ते पितात. आता पुढे पहिले वाक्य दिले आपल्याला की 80 विद्यार्थी चहा पितात. आता बघा, पण त्या 80 मधले 20 विद्यार्थी कॉफी सुद्धा पितात. त्यामुळं फक्त चहा पिणारे विद्यार्थी किती आले, 60. द स्टुडंट्स हू ड्रिंक ओनली टी, the number of students who drink only tea are 60. कसं आलं 60? 80 - 20, कारण हे 20 विद्यार्थी कॉफी सुद्धा पितात. आता कॉफी पिणारे विद्यार्थी किती आहेत आपल्याकडं? कॉफी पिणारे विद्यार्थी आपल्याकडे आहेत 60 विद्यार्थी. परंतु ह्या 60 पैकी 20 विद्यार्थी चहा सुद्धा पितात. त्यामुळे फक्त कॉफी पिणारे विद्यार्थी किती आले, 40. बेरीज करून बघू शकता, 60 + 20 180, 180 + 40 120, म्हणजे 120 विद्यार्थी कॉफी तरी पितात, चहा तरी पितात किंवा दोन्ही पेय तरी पितात. मग 125 मधून 120 गेले तर 5 विद्यार्थी कुठलंच पेय पिणार नाही. इतकं सोपं आकृतीमध्ये. मग आपल्याला समजतंय का बघूत. आपल्याला समजत असेल तर ठीक आहे, नाही समजत असेल तर नेमकं कसं काढायचं आपल्याला आपण बघूत. आपल्याला बघा, ह्या पद्धतीनं बघा, तुम्हाला उत्तर फक्त 5 येते. तसं नाही लक्षात आलं. आयडेंटिटी ऑन सेट्स, 125 विद्यार्थी आपण गृहीत धरणार होते तिथं संचावरील नित्य समानतेनुसार. n of A union B is equal to n of A plus n of B minus n of A intersection B. n of A किती, 80 विद्यार्थी. आता दुसऱ्या पद्धतीने समजून सांगतो तुम्हाला. 80 विद्यार्थी, कॉफी पिणारे किती तर 60 आणि दोन्ही पिणारे किती तर 20. 140 - 20 120. हे काय, नंबर ऑफ स्टुडंट्स who drink either tea or coffee, who drink any one drink, कुठला तरी एक पेय.
while number of students who do not drink tea or coffee, जे चहा किंवा कॉफी न पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण किती ते 125 मध्ये 120 वजा करा, आलं 5. पुन्हा डबा येतं, इथं सुद्धा वेन आकृती समजून सांगतोय ही वेन आकृती काढा किंवा ह्याच्यावर काढा, डायरेक्ट तुम्हाला उत्तर करता येतं. परंतु तुम्हाला सांगितलं की दोघांमध्ये 20 कॉमन आहेत. फक्त चहा पिणारे, मी शब्द काय वापरले, फक्त चहा पिणारे. चहा पिणारे वेगळे आणि फक्त चहा पिणारे. चहा पिणाऱ्यामध्ये चहा आणि कॉफी पिणारे सुद्धा समाविष्ट होऊ शकतात, पण फक्त चहा पिणाऱ्यामध्ये त्याची कॉफी पिणारे समावेश होऊ शकत नाहीत. त्यामुळे 60 विद्यार्थी फक्त चहा पिणारे आहेत, 40 विद्यार्थी फक्त कॉफी पिणारे आहेत आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी दोन्ही पिणारे आहेत. त्यांची बेरीज देखील 120 येते. परंतु हॉस्टेलमध्ये वसतिगृहामध्ये 125 विद्यार्थी आहेत, ही बेरीज येईल 120. त्यामुळे आपल्याला 125 मधून 120 वजा केल्यानंतर 5 येणार आहे. तर पुढचं तिसरं गणित आपल्याला बघायचं प्रॅक्टिस सेट 1.4 मधलं काय दिलंय. इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट्स पास्ड इन इंग्लिश, 60 स्टुडंट पास्ड इन मॅथमॅटिक्स. एका स्पर्धा परीक्षेमध्ये 50 विद्यार्थी इंग्लिशमध्ये पास झालेत, 60 विद्यार्थी गणितामध्ये पास झाले, 60 स्टुडंट पास इन मॅथमॅटिक्स, 40 स्टुडंट्स पास इन बोथ द सब्जेक्ट्स. 40 विद्यार्थी दोन्ही परीक्षेमध्ये दोन्ही विषयात पास झालेत. नन ऑफ देम फेल इन बोथ द सब्जेक्ट्स. कोणताही विद्यार्थी एकही विद्यार्थी त्या दोन विषयामध्ये नापास झाला नाही किंवा त्यापैकी. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू पास्ड ॲट लिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट. पुन्हा डबल समजून सांगतो की एका स्पर्धा परीक्षेमध्ये 50 विद्यार्थी इंग्लिशमध्ये पास झाले, 60 विद्यार्थी गणितामध्ये पास झाले, 40 विद्यार्थी दोन्ही परीक्षेत पास झाले. नन ऑफ देम फेल इन बोथ द सब्जेक्ट. त्या विद्यार्थ्यांपैकी कोणताही विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये, एका विषयात नाही दोन्ही विषयात नापास झालेला नाही. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू पास्ड ॲट लिस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट्स. बघा आपल्याला ह्याच्या आकृती करत असताना तर आपल्याला ह्याची गरज नाही, कारण या ठिकाणी 125 पैकी आपल्याला 5 विद्यार्थी होते की ज्या विद्यार्थ्यांनी काहीच पिलेलं नव्हतं. या ठिकाणी एकही विद्यार्थी असा नाही की जो दोन्ही विषयामध्ये नापास आहे, म्हणजे दोन्ही गणित गेले आणि इंग्रजी गेले. तर आपण आपल्याला 2 संच घ्यायचे, ए आणि बी. तुम्ही कुठलेही निवडू शकता, पण आपल्या सवय ए आणि बी चे आहे. ए विद्यार्थी आहे इंग्लिशमध्ये पास होणारे विद्यार्थी आणि बी आहे मॅथमॅटिक्स मध्ये पास होणारे विद्यार्थी. मग आपल्याला काय दिले की 40 विद्यार्थी दोन्हीमध्ये पास आहेत. 40 विद्यार्थी दोन्हीमध्ये पास आहेत. फक्त इंग्रजीमध्ये पास असणारे किती बघा, इंग्लिशमध्ये पास होणारे 50 होते, पण 50 मधले 40 गणितात सुद्धा पास झाले. म्हणजे फक्त इंग्लिशमध्ये पास झालेले किती तर 10. फक्त इंग्लिशमध्ये पास झालेले विद्यार्थी किती आले 10. आता गणितामध्ये पास झालेले किती दिलेत आपल्याला, गणितामध्ये पास झालेले आहेत 60 विद्यार्थी, परंतु त्या 60 पैकी 40 विद्यार्थी इंग्लिश सुद्धा पास झालेत. म्हणजे फक्त गणितामध्ये पास झालेले विद्यार्थी किती आले 20. फक्त गणितामध्ये पास झालेले विद्यार्थी किती आले 20. मग आपण याची बेरीज करू शकतो. एकूण विद्यार्थी किती आपल्या लक्षात येईल, 10 अधिक 40 50 अधिक 20 70. म्हणजे त्या ठिकाणी फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू पास्ड ॲट लिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट्स. किती विद्यार्थी येणार आहेत 70 विद्यार्थी. ह्या वेन चित्राद्वारे आपल्याला समजलं. असं नाही समजलं तर बघा, संचावरील नित्य समानतेनुसार अकॉर्डिंग टू identity on sets, n of A union B is equal to n of A plus n of B minus n of A intersection B.
एन ऑफ ए किती आहे? आपण हा मूळ आकडा घ्यायचा 50, एन ऑफ बी किती घ्यायचा? 60, आणि त्या दोघांमध्ये साम्य किती आहे? 40. तर 50 अधिक 60 110 वजा 40 70. आपल्याला मग शाब्दिक उत्तर यायचं. शाब्दिक उत्तर शेवटच्या वाक्यामध्ये आहे नंबर ऑफ स्टुडंट्स who passed at least in one of the subjects. कमीत कमी एका विषयात पास होणारे विद्यार्थी किती आले? 70 आले. तसाच चौथा प्रश्न आहे. चौथ्या प्रश्न सुद्धा चांदी केली आपण, त्याला 2 करून चांगल्या, त्याला 1 चांदी, त्याला 1 चांदी. प्रॅक्टिस सेट 1.4 मधलं गणित क्रमांक 4. काय गणित क्रमांक 4? A survey was conducted to know the hobby of 22 students of class 9th. एक सर्वेक्षण केलेलं आहे की 9वीच्या 220 कुठली तरी मोठी शाळा असेल, 9वीच्या वर्गातील 220 विद्यार्थ्यांची आवड काय, त्यांचा छंद काय आहे. आउट ऑफ विच 130 स्टुडंट्स इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज रॉक क्लाइम्बिंग, गिर्यारोहण आपण ज्याला म्हणतो. आउट ऑफ विच 130 विद्यार्थ्यांना कशाची छंद आहे? रॉक क्लाइम्बिंग, पर्वतारोहण, गिर्यारोहण. त्यानंतर 180 स्टुडंट्स इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज स्काय वॉचिंग, 120 विद्यार्थ्यांना छंद कसा आहे? स्काय वॉचिंग, अवकाशाचं निरीक्षण करायचे. आपल्यासारखे छंद नाहीत, टी व्ही बघणे, कुत्र्याला दगड मारणे, आहे का नाही, अशा पद्धतीचा छंद नाही. त्यांचे छंद बघा. देर आर 110 स्टुडंट्स हू फॉलो बोथ द हॉबीज, 110 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना दोन्हीमध्ये आवड आहे. गिर्यारोहणमध्ये सुद्धा आवड आहे आणि ज्यांना अवकाश निरीक्षणामध्ये सुद्धा आवड आहे. देर हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द 2 हॉबीज, मग असे विद्यार्थी निवडायचे की ज्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांना कुठलीच आवड असणार नाही. आणि हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली, हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. बघा पुढचं विधान, हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली, त्यापैकी गिर्यारोहण, पर्वतारोहण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? फक्त गिर्यारोहण किंवा फक्त पर्वतारोहण. आणि दुसरा आहे हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली, किती विद्यार्थ्यांना फक्त अवकाश निरीक्षणाची आवड आहे. एकदम पहिल्या गणितासारखंच आहे. बघा मी तुम्हाला फक्त वेन आकृतीने दाखवतो. वेन आकृतीने दाखवल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे 220 विद्यार्थी. बघा इथं किती विद्यार्थी? तर 220. त्यामध्ये दोनशे 220 विद्यार्थी आहेत. तर 200 विद्यार्थ्यांमध्ये बघा पुन्हा संच ए आणि संच बी. ए संच कालीचं रॉक क्लाइम्बिंग, बी संच त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? स्काय वॉचिंग. तुम्ही बघा पहिल्या दुसऱ्या गणितासारखं बघा. आता त्यामध्ये काय होतं? अगोदर दोघांमध्ये काय बघू? 120 विद्यार्थी, 110 विद्यार्थी किंवा 110 विद्यार्थ्यांना दोन्हीची आवड आहे. आपण त्यांचा छेद संच म्हणतो, इंटरसेक्शन. दोन्ही आवड असणारे किती विद्यार्थी? 110. आता बघा आपल्याला ज्यांना गिर्यारोहणाची आवड आहे, पर्वतारोहणाची आवड आहे असे किती विद्यार्थी? तर 130. आणि ज्याला स्काय वॉचिंग असे विद्यार्थी किती आहेत? 180. परंतु फक्त गिर्यारोहणाची किंवा पर्वतारोहणाची आवड असणारे विद्यार्थी 130 मधून 110 वजा करा, किती विद्यार्थी आले? 20 विद्यार्थी.
म्हणजे 20 विद्यार्थ्यांना फक्त गिर्यारोहणाची आवड आहे. फक्त गिर्यारोहणाची आवड असणारे विद्यार्थी किती? 20. त्यानंतर स्काय वॉचिंग अवकाश निरीक्षणाची आवड असणारे विद्यार्थी किती? तर 180, परंतु त्यातून 110 गेले, राहिले 70. बघा आता पुन्हा लक्षात येईल तुमच्या की फक्त गिर्यारोहणाची आवड असणारे विद्यार्थी 20, फक्त अवकाश निरीक्षणाची आवड असणारे विद्यार्थी किती आले? 70, आणि दोन्ही आवड असणारे विद्यार्थी 110. आता तुम्हाला म्हणलं की त्या ठिकाणी अलीकडचा भाग फक्त आहे, ओनली, परंतु तुम्हाला म्हणलं तर गिर्यारोहणाची आवड असणारे विद्यार्थी किती? तर 20 अधिक 110 130. अवकाश निरीक्षणाची आवड असणारे विद्यार्थी किती? 110 अधिक 70 180. जसं आपण पाठीमागच्या कालच्या गणितामध्ये AEIOU आणि ABCDE याच्यामध्ये E आणि E सामायिक होतं, तशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर मग आपल्या लक्षात येईल एकूण विद्यार्थी किती झाले? 20 अधिक 110 130, 130 अधिक 70 200. परंतु विद्यार्थी किती होते टोटल? 220. म्हणजे 20 विद्यार्थ्यांना कशाचीच आवड असणार नाही. ह्या पहिल्या पद्धतीनं कोणताही एक आवड असणारे विद्यार्थी किती आले? 200 आले. मग कोणते आवड नसणारे विद्यार्थी किती आले? 220 वजा 200 किती आले? 20. फक्त खाली 2 प्रश्न लावलेले. 2 प्रश्न काय? की फक्त गिर्यारोहणाची आवड असणारे विद्यार्थी, तर फक्त गिर्यारोहणाची आवड असणारे विद्यार्थी किती? 20, आणि फक्त अवकाश निरीक्षणाची आवड असणारे विद्यार्थी 70. तुमच्या मी तिन्ही गणितामध्ये समजून सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हा पहिला पाठ आपला पहिला चॅप्टर झालेला आहे. त्यामध्ये प्रॉब्लेम सेट 1 मध्ये भरपूर गणित आहेत, 11 गणित आहेत. 11 मध्ये काही प्रश्न आहेत, ते प्रश्न तुम्ही सोडवायचे. मला आपल्या व्हॉट्सअपवर माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचे. ते आपण जे प्रश्न येत नाहीत त्या प्रश्नाची उकल तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी केली जाईल. हे 11 प्रश्न आणि ह्या प्रकरणामध्ये जे काय सॉल्ड एक्झाम्पल असतील किंवा जे काय तुम्हाला वैयक्तिक जे समजले नाहीत गणित, ते गणित आपण तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सअपवर काय करू? सेंड करू.